तुला आठवतो हा फोटो? सेंड ऑफच्या दिवशी काढला होता बघ. कसले दिसत होतो ना आपण. तू बघ. आता मागचं सगळं आठवून काय फायदा. लतिका काय झालं? तू अचानक अशी ऑफ का साऊंड झालीस? ऑल ओके ना? अरे तू तर लय मोठा वकील झालास. लतिका, प्रश्नाचं उत्तर दे. प्रश्न टाळू नकोस. नाही, असं काही नाहीये. एक मिनिट. तुझं लग्न झालंय ना? म्हणजे असं कानावर आलं होतं माझ्या. आणि इफ आय एम नॉट रॉंग, तोच मुलगा आहे ना? तू कॉलेजला असताना म्हणायची माझं लग्न ठरलंय आणि मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. दॅट वन लकी गाय. ए सॉरी, मी काही चुकीचं बोललो का? मला तुला दुखवायचं नव्हतं. नाही, तू काय नाही चुकीचं बोललास. माझीच निवड चुकली. म्हणजे माझ्या नवऱ्यानं फक्त माझ्या वडिलांच्या पैशांसाठी माझ्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर त्यानं कधीच माझ्यावर प्रेम नाही केलं. पैशांसाठी माझा छळ करायचा तो. लय त्रास द्यायचा. हे बघ. सॉरी, पण काय हे कसले मार्क्स आहेत? त्यानं दिलेला त्रासच आहे. काय? अशा जखमा माझ्या सगळ्या शरीरावर आहेत. तू हे सगळं सहन का करत बसलीस? पहिल्याच दिवशी तक्रार करायची ना त्याची. खूपदा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या कारणावरनं तो सुटलाच. अरे मग नको करू संसार त्याच्यासोबत. दे सोडून त्याला. तेच तर केलंय. गुड. देर आहे दुरुस्त आहे. लतिका, उत्तम निर्णय घेतलायस तू. हा, पण माझा संसार मोडला त्याचं काय? खूप एकटी पडली आहे मी. खूप जास्त एकटी. लतिका, आय एम सॉरी. आय मीन, प्लीज काम डाऊन, रिलॅक्स. मीच सॉरी. मी पण काय रडगाणगात बसले. माझा आलेच. काय झालं? आप्पा चिडलेत का परत? बरं झालं बाबा तू आला. आरोपूला ते कवाची बाहेर गेले आणि घरात कोणाला न सांगता टेन्शन घ्यायची काही गरज नाही. मोठी आहे तिकडे पोलीस स्टेशनला आलेली. भामट्याला डबा द्यायला. काय? हो आहे. मला जेवायला वाट भूक लागली. हा, काय म्हणलं होतं मी तुम्हाला? काय म्हणलं होतं? तिथंच गेलीये ना ती. जाताना जातून फरफटतच. काय काही तुला सकाळी सांगितलं होतं, तुझ्या डोक्यात नाही शिरलं का? कशाला भेटायला गेले त्याला तू? हो, तुम्हाला काळजी नसेल, पण मला त्याची काळजी आहे आणि माझा विश्वास आहे त्याच्यावर. तो असं काही बी करणार नाही. अगं असा डोळे झाकून मी बी विश्वास ठेवला आणि फसलो. आता तू बी तेच करतेस. नाही हो, मला मन सांगतंय त्याने असं काही बी केलं नाही. नाही केलं ना त्यानं काही? फुलाताई त्यानं कायच केलं नाही ना? हा, मग मला आता सांग, का लाली कशी कुठं गायब झाली? हा, या गोपाळमुळे ना पार घराचा इस्कोट व्हायची वेळ आली तरी म्हणते की त्यानं कायच केलं नाही म्हणून. हो ना? त्या घराचा सत्यानाश ना तू केलाय. मी सत्यानाश केलाय घराचा? काय केलंय सांग? काय केलंस? कशावरनं तू लालीला मारून तिला लपवलं नसशील का? ए, वाटेल ते बरोबर नको तू. अहो, तुम्हाला माहिती नाहीये, हा समजा डाव आहे ना या रणजीचा आहे. हिला आणि हिच्या लेकाला ना ही समधी इस्टेट आणि हा वाडा हडपायचा आहे. पण माझा गोपाळ आणि लाली आहे ना, म्हणून त्यांना हे शक्य झालं नाही. म्हणून ही ना लालीचा खून करून माझ्या गोपाळला अडकवले. ए मोठी आहे, अगं काय बडबडतेस तू? हा, आमच्यामुळं नाही, त्याच्या कर्मामुळे ते आत गेलाय. फुलाताई, बोलताना ना वायच विचार करून बोल. जिभेवर लगाम घाल बर का? हा,
उगीच वाटेल ते मनाला येईल ते बडबडू नको. अगं बाई, इथे हे माझ्या लेकाला इस्टेटीतला काही वाटा देता का नाही या काळजीत असते मी सारखी. वाटत असती मला भीती. पण म्हणून हे असलं वाईट वंगा काम करणाऱ्यातली बाई मी नाही ना, माझा लेक आहे. आधीच सांगून ठेवते. फुलाताई सांगते तुला, अजून बी सांगतेय, एवढी आंधळी बनू नको का त्या लेकापायी घरच्यांवर वाईट साईट आरोप करशील. या पुढे वाईट आरोप मी सहन करून घेणार नाही. अगं ए फुले, अगं अक्कल काय कुठे इकून बिकून आलीस का काय? काय बी बराळती आहेस? हा, त्या फामट्यासाठी इथे घरात भांडणं लावल्यात तू? नाही, त्या भामट्यानं तुझ्या डोक्यात काहीतरी घातलंय. आजपर्यंत अशी कधी बोलली नाहीस तू, आजच कशी काय बोललीस? बरोबर, तसंच असणार. त्यांनी हिचे कान भरले असणार आणि आता ही इथून ओळखतीये. मी काही लहान पोरगी नाही आहे की कुणी बी यावं माझ्या डोक्यात भरवावं. या समद्यांनी ना माझ्या गोपाळला अडकवलंय. पण मी आता शांत बसणार नाही. त्याला सोडूनच राहणार मी आणि त्याला अधिकार मी मिळवून देणारच. भले मला तुमच्या विरोधात जायला लागलं ना तरी चालेल मला. लतिका, ये ना. काय झालं? काय हवंय का तुला? हा म्हणजे मी असेच आले ना, उद्या घालायला कपडेच नाही आहेत तर. इतकंच ना? ठीक आहे, आपण उद्या सकाळी घेऊन येऊ. हं? छान आहे तुझी खोली, म्हणजे घरच छान आहे. थँक्यू. माझ्या एकटीचा फोटो. तो फोटो आठवण म्हणून ठेवलाय. तुला माहितीये, मी आपलं कॉलेज संपल्यानंतर तुला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण तू काही भेटली नाहीस. मी तुझ्या पुण्याच्या ऍड्रेसवर गेलो होतो. तिथे असं कळलं तू गावी गेलीयस. मी तुझ्या जवळच्या मैत्रिणींना विचारलं, पण कुणाकडेच तुझ्या गावचा पत्ता नव्हता. बरं, तू सोशल मीडियावरही नाही. एखाद्याने कसं पोचायचं तुझ्यापर्यंत? अरे पण तू का मला एवढं शोधत होतास? असं बोलती जसं काही तुला काही माहीतच नाहीये. काय? मला ना तुला तेव्हाच मनातलं सगळं बोलून दाखवायचं होतं, पण तशी संधी मिळाली नाही. आणि आता संधी मिळाली आहे, सगळं जुळून आलंय, तर मला ही संधी गमवायची नाहीये. लतिका, मला तू आवडायचीस, आत्ताही आवडतेस. युगंधर, लग्न झालंय माझं. लतिका, ते काय लग्न आहे? तुमच्या नात्यात प्रेम नाहीये, जिव्हाळा नाहीये, त्याचा त्रास होतो तुला, तो छळ करतो तुझा. विसरून जा ना त्याला. तेच तर करता येत नाहीये ना, त्याला नाही विसरता येत, ह्याचाच त्रास होतोय मला. पण मी त्याला असं तसं नाही सोडणार. मला ना त्याला अद्दल घडवायची. अद्दल कशी घडवायची हे काय कळणं झालंय. मी आहे ना, विसरतेस का? मी वकील आहे. लतिका, मी जर का एकदा केस घेतली ना की तो आरोपी आयुष्यभरासाठी तुरुंगात जातो. खरंच म्हणजे खरंच तू मला मदत करशील? अगं, माझी वकिली आपल्या कामी नाही येणार तर कोणासाठी येणार आहे? लतिका, मी तुला प्रॉमिस करतो. आता देव जरी आला ना तरी तुझा हा नवरा माझ्या तावडीतून सुटणार नाही.